इगतपुरी शहरात अवैध कॉल सेंटरवर नाशिक ग्रामीण पोलिसांची छापा कारवाई। 2 जण अटक, 24,32,000 रुपये किमतीचे कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल आणि सिम कार्ड जप्त। नाशिक ग्रामीण पोलीस हद्दीत अवैधरित्या चालवण्यात येणाऱ्या विविध कॉल सेंटरची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्याकडून देण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने इगतपुरीच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिराव यांना आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दिनांक 15 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता मीनाताई ठाकरे संकुल इगतपुरी येथे अवैधरित्या चालणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला। या ठिकाणी क्रेडिट कार्डद्वारे दिलेले लोन, गृहकर्ज, संबंधित कर्जाची वसुली करण्यासाठी कर्ज खातेदार आणि त्यांचे नातेवाईक, मित्र, शेजारी यांना बँकेकडील बनावट ओळख धारण करून बेकायदेशीरपणे धमकीचे कॉल करून त्यांच्याकडून कर्ज वसुलीचा प्रयत्न केला जात असल्याची खात्री पटली, म्हणून इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवैध कॉल सेंटर चालवणारे एक नरेंद्र शशिकांत भोंडवे, वय 32, राहणार महात्मा गांधी नगर, महालक्ष्मी मंदिरजवळ इगतपुरी, पारस संजय भिसे, वय 26, राहणार रमाबाई कॉलनी, प्रियदर्शनी चाळ, कमिटी घाटकोपर यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे आणि या कारवाईत 24,32,000 रुपये किमतीचे कॉम्प्युटर, लॅपटॉप, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि सिम कार्ड असा एकूण मुद्देमाल जमा करण्यात आलेला आहे। या ठिकाणी 40 ते 50 कर्मचारी काम करत असल्याची माहिती, तसेच सदर कर्मचारी अवैधरित्या कर्ज खातेदारांचा वैयक्तिक डाटा संकलन करत असल्याचं दिसून आलेलं आहे। या कॉल सेंटरला स्थानिक नगर प्रशासनाचा वैध परवाना नसल्याचं निदर्शनास आलेलं आहे। या कॉल सेंटरवर RBL, HDB फायनान्स, ग्रो फायनान्स यांचे कर्ज वसुलीसाठी काम करत असल्याचं दिसून आलेलं आहे। या गुन्ह्याचा तपास नागेश मोहिते सायबर पोलीस स्टेशन हे करत आहेत। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या सूचनांप्रमाणे इगतपुरीच्या पोलीस निरीक्षका सारिका अहिराव, LCBचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नागेश मोहिते, पथकातील सहाय्यक फौजदार गणेश परदेशी, पोलीस हवालदार निलेश देवराज, पोलीस हवालदार विनोद गोसावी, पोलीस शिपाई अभिजित पोटिंदे, पोलीस शिपाई राहुल साळवे सर्व नेमणूक इगतपुरी पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, पोलीस नाईक परीक्षित निकम, पोलीस शिपाई तुषार खालकर, पोलीस शिपाई सुनील धोकरट सर्व नेमणूक सायबर पोलीस स्टेशन अशांनी संयुक्तपणे केलेली आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर दहाडी, इगतपुरी। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।